आपलं गरम झालेला आहे, चहा ठेवते आणि गायूला पण खवा ठेवते थोडं. अच्छा अच्छा, चाय दिखा रही बेटा, चाय बनवते बर का, चहा आणि या प्याला चहा. गाईचा पण खवा बनवते इकडे गॅसवर आणि माझा चहा इंडक्शनवर. गॅसवर मुलांचं ना हे इंडक्शनवर जळून जातं ना. हा हा बर. हा ही बघा स्टँड आहे ना बोलते. हाँ हाँ, चाय पीने आ जाओ, चाय पीने आओ. चिपी खाने के लिए. हाँ बस बस बस. चायला आपली मस्त पैकी उकळी यायला लागलेली आहे. दूर आहे ना चायला बघा, छान पैकी उकळी यायला लागले. हा रहने दे बेटा, रहने दे हे बघा. हा हा हो हो, चहा बनवला, घेतला बरं का चहा. आता बघा गाईचं पण माझ्या संगतीलाच घेते. गाईला पहिलं भरवायचं आपण. आली आता बेडरूम मध्ये. आम्ही मायलेकी हो का, इथं पण गाय आहे. आम्ही दोघी मायलेकी आलो बेडरूम मध्ये. बेडरूमची अशी अवस्था आहे, बेड साफ करून तोपर्यंत थंड होईल ना आपलं खाणं पिणं. तिचं ठेवलंय मी. हा 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 हा, हे बघा टोपा घातला केस रडती. बघितलं का, केचर का गया. तिचं केचर काढायचं नाही. हा काढ, निकाल दे टोपा, निकाल दे, लगा ले केचर, लगा ले. बघा ती कस खेळ करते ड्रामा. हा निकाल दे, लगा केचर काढ. गंदी गाय की, बघितलं का, ती लपवून ठेवलंय ती बघ. हा हा, तर चला असं बेड झालंय आपलं. हा बघा रडते कसं, ड्रामा एक नंबर करत असत. बघा मला पे घाल म्हणून पळाली सोडून, बघितलं का. आता खुश बघा. हा केचर पेना देते हूँ. हा हे बघा. हा गाणं बघा. मी चोरून बनवलं की असं असतं. क्या मुलाकात हो गया, क्या बोल रही थी. बघितलं का किती खोटं बोलते. हा मेरी साडी आहे म्हणती. मुलाकात हो गया बढ़िया करती आणि लगेच चेंज करती. मला हाच गाणं आवडतं. ह्या म्हणजे ह्या आताच्या पिढीतलं बिलकुल गाणे ढुमुक ढुमुक मला नाही आवडती. अभ्यास अभ्यास. कैट है, फिर क्या है, और क्या है. नहीं मैं कंगा पचीना. हाँ कर लो कंगा कर लो, दे दो कंगा अभी. क्या लगे हैंकी काय तुम्हारी, हैंकी लेके आ जाओ. तर बघा गाणं म्हणत चोर आहे असं करतय. लड्डूवाला नटखट कन्हैया काना आहे तो माझा मक्खन चोर. लोग क्या जाओ अंदर. जिपिस में ये पापा लगे मैंने. तिला आवड. चला भात फटाफट मी का नाही कुकर मध्ये ठेवते धुवून. स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्यात भात आणि पिलू उठ घेते. आणि गाय आहे ना, आता गाय खेळते. गायची बडबड बघा, किती गायची बडबड बघून स्वतः गाय हसते आता. आणि पुढे बघा आता बडबड कसली बडबड करते. मला आता कळतंय खरंच गाय कमेंट पण याच्या लय बडबड करते म्हणून आता कळतंय खरंच गर्ल खूप मम्मा मम्मा करत असते सारखं. नाही मम्मा येते बघा, मेरी मम्मा आहे. बाबा तुझंच मम्मा आहे गाय. ती झुमरूसाठी गायू किती रडती बघा की. आता मी इथं फोडणी दिलेली आहे आमटीला. गायू झुमरूसाठी एवढी रडती. तिचं झुमरू आजपर्यंत ती घेऊन झोपती. एवढी मोठी झाली 4 वर्षाची तरी गायू घेऊन झोपते. आणि चला आता बघा नाटक कसे कर रे. आली उमलून माझ्या दारी गाणं म्हणते. हा कोणचं गाणं. आली ते करते गाणं कसं म्हणते. किशोरी आहे माझा त्यो. हे पण कापून घेतलेलं आहे कोथिंबीर. बघा डान्स कसलं करतोय. गाणं चाललेलं आहे बरं का. आता बनवायला लागलोय. घेतलेलं आहे सगळं मी स्टार्ट करूया. अरे बापरे बापरे. हा हा हे ते ठेव म्हणते. उकडी छान पैकी यायला लागली आणि ही लांबच आहे थोडस. आणि मी घेतलेलं आहे सगळं. आणि हे बघा याच्यात पेपर पण टाकून घेतलेला आहे. आता बनवू आपण. ठीक आहे स्टार्ट करते. किशोर इकडे राजा, तिच्याकडे बघत बघत करावं लागतं. तर बघा आपण पुरणपोळी फुगलेली गेली.
आपला बेत चालू आहे. हे बघा गायूकडे लक्ष देत देत करते. ठीक आहे, ह्याच्यात हळद ज्यादा टाकलेली नाही मी. विमान पण चाललेले आहेत इकडून तिकडून, मस्तपैकी फुगायला लागले. पुऱ्या फुगल्या हे आपल्या पुऱ्या म्हणजे पोळ्या फुगल्या तरच मस्त वाटते नाही बनवायला. तर आपली आता शेवटची ही म्हणजे पोळी आहे आणि मला पूर्ण झालेलं आहे आपलं पुरणपोळीचं. आता हे बघा आणि ठेवते साईडला. आणि ही बघा आमटी आपली किती मस्त पैकी बनायला लागलेली आहे का नाही. आता सगळं साफसफाई करायची आहे. ही उरलेलं आता तेल लावून ठेवते. संध्याकाळी काय गरम गरम काय आता लागेल ती बनवायचं. आणि एवढी थंडी आहे त्यात कुठलाच काय भाजीपाला पण फ्रीज मध्ये ठेवण्याची गरज नाही. अशी थंडी आहे इकडं त्यासाठी गॅस वाढवते. मग कशातच काय गरज नाही ठेवायची. किशोर्या बसलाय बर का. आता फुगल बघा पूर्ण फुगत चाललेली आहे. हे बघा फुगली, फुगती छान दाखवते हे का नाही. आणि फुगल्यानंतर मस्त वाटतं खायला पण बनवायला पण आहे का नाही. प्रत्येक अशा फुगायला पाहिजे. प्रत्येक माझ्या फुगतेली एक तशी नाही की बिना फुगता आहे. झाले आपल्या पुरणपोळी खायला या ठेवते. ऑफ केलाय गॅस तरी बघू शकता. आता ह्याच्यात ऍड करते आपलं धनिया. धनी घाण झालं की हे लगेच मीठ पुसून टाकते. आता काय कोथिंबीर टाकते. आमटी पण मस्त बनली. घट्ट आमटी आहे ना खूप आवडते. ठीक आहे. आणि धनिया थंडी आहे भरपूर आहे आणि वास पण मस्त येतो आहे ना. मस्त वास येतो. हे बघा खूप घट्ट मला आवडते. पातळ नाही जास्त करत मी. तर झालेला आहे बेत आपला संपूर्ण बनवून झालेला आहे. टेस्टी तर हे तर बसवलंय. तर का नाही आता थोडीशी 4 भजी पापड कुरड्या ना पापड कॅन्टीन मधून आणलेले आहे. थ्रेडिंग बघा कसले खतरनाक वाढलेले आहे. नको वाटतंय. आणि थंडी टाइमच भेटेल ना मला. पढाई करते वाटतं. बसवलेला आहे आणि मस्तपैकी त्याला आता याचं टायमिंग झालेला आहे. सगळं म्हणजे पोळी बनली, भात बनला आणि आमटी बनली. आता थोडंसं 4 भजी बनवते. पापड तळून घेते आणलेले आहेत त्यांनी. आणि कुरड्या थोड्या मी कधी 2-3 वर्षाच्या पडल्यात पण खूप चांगल्या आहेत. त्या पण थोडेसे फ्राय करते. तर कसा वाटला बेत सांगा. कोण आलंय आपल्या घरात, कोण खाणार आता. काल बिलकुल नाही खाल्लं. 4:30 बाबा हा मी 4:30 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी 4 चहावरच होती. त्याच्यावरच बघा गायीसाठी मी आवरलंच नाही. हे असं असतं. काय हे का आले त्याला वाटतं आता घेऊन जाते. बघितलं का किती पा करतं का राजा. माझा राजा बोलाय बार पा करतं. ठीक आहे. काळजी घ्या. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. कंगा किया मैंने उडा दिया सब उडा देती है. चलो बाय. चला काळजी घ्या. धन्यवाद. राजा झोपला बर का. हे बघा झोपला म्हणजे असं झोपला. असा झोपलाय आता शांत. थांबा हाताला अवघड होते ना माझ्या. तरी बघा कानात असं तेल आहे. हळूच नेते उचलून आता बेडवर घालते. आणि तसंच पडलंय. मला काय सांगू आता. मला काय माहित. मी कॅमेरा लावून ठेवलं असतं तुमच्यासाठी. मंगळसूत्र छान दिसतंय आता आहे ना बारीक नाजूक. पूर्ण घरातून मी झाडू लावून आणला. एवढे बेडशीट आणि कपडे काढले धुयाला. आता बघा तुम्हाला बाहेरचा पण नजारा दाखवते. सोनू पिलू उपाशी गेले आणि गाय आपली ना अशी उठून पळाली ना. मला लई झोप येत. म्हणजे मम्मी तुला कामच बघा घाण किती आहे. सगळीकडून झाडू मारून आणला. हो का हॉलमधून सगळीकडून दाखवते. ते बघा हॉल बिल सगळं झालं. ड्रेस आपले स्टोरूम बेडरूम असं सगळं फक्त हे तर राहिलेलं